धान खरेदी व्यापारी अतुल बंडूजी सहारे राहणार राजगड यांच्याकडून तब्बल 2 लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना मूळ शहरात घडली आहे। काल दिनांक 8 डिसेंबर रोजी दुपारी साधारण 3:30 वाजता अतुल सहारे हे बँक ऑफ इंडिया मूळ शाखेत जाऊन आपल्या खात्यातून 2 लाख रुपये काढले। त्यांनी ही रोकड आपल्या मोपेड दुचाकी क्रमांक MH34 BY 0454 डिक्कीत ठेवली। यानंतर ते गांधी चौकातील निलेश बेकरी येथे खरेदी करण्यासाठी थांबले। पुढे ते चामोर्शी रोडवरील ओम साईराम राईस मिल येथे कामानिमित्त पोहोचले। काम आटोपून ते बाहेर आले तेव्हा डिक्की तपासली असता रोकड गायब झाल्याचे उघड झाले। घटनेची माहिती त्यांनी तत्काळ 112 आपत्कालीन नंबरवर दिली असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे। चोरीपूर्वी 4 अज्ञात व्यक्ती व्यापाऱ्याच्या मागे फिरताना दिसत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट झाले। त्यामुळे चोरी ही पूर्वनियोजित असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी करीत आहेत। चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या पोलीस पथकांची नियुक्ती करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक तपासावर भर देण्यात येत आहे। ही घटना दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोरीचा प्रकार अधोरेखित करत असून नागरिकांनी रोकड रकमेची वाहतूक करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। मी अतुल बंडूजी सहारे राहणार राजगड काल बँक ऑफ इंडियामधून 3:30च्या सुमारास 2 लाख रुपये कॅश विड्रॉल केले व ते माझ्या मोपेडच्या डिक्कीमध्ये ठेवून निलेश बेकरीला गेलो। निलेश बेकरीवरून मी ओमसाईराम राईस मिलमध्ये आलो। तिथं एक 10-15 मिनटाचं काम आटोपून बाहेर गेलो आणि बाहेर गेल्यानंतर मी चेक केलं की माझ्या गाडीच्या डिकीत पैसे आहेत तर एकदा चेक करून घ्यावा बा। तर ते चेक केल्यानंतर मला ते पैसे आढळून आले नाही। नंतर मग मी 112ला फोन केला व तिथं 112ला फोन केल्यानंतर पोलीस प्रशासन तिथे आला व त्यांनी बाकीची कार्यवाही सुरू केली। ब्युरो न्यूज 7 मराठी, मूळ चंद्रपूर।